माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. पुन्हा एकदा मी आज आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि आजचा विषय जो आहे तो विषय म्हणजे बौद्ध धर्मातील जे महत्त्वपूर्ण राजे होते त्यांचा विषय आहे. त्यामध्ये जो बौद्ध धर्माला इसवी सन पूर्व 304 मध्ये पुनर्जीवन दिलं असे राजा सम्राट अशोक, प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांचा विषय आज माझ्या समोर आहे आणि तो मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. बंधूंनो, बौद्ध धर्मी राजे सम्राट अशोकांची उद्या 1 एप्रिलला फार मोठ्या थाटामाटामध्ये आपण जयंती साजरी करणार आहोत, म्हणून हा आज मी विषय घेतलेला आहे. मला हा विषय मांडताना सांगावंसं वाटतं की आपल्या भारत देशामध्ये तसेच जगभरात बौद्ध धर्माची जी पताका चिरंतन फडकवणाऱ्या ऐतिहासिक घटना ज्या व्यक्तीच्या नावाने ज्या ज्या वेळी चर्चा होते त्यावेळेस बौद्ध धर्माच्या इतिहासाची ओळख पाऊलखुणा व त्याची जतन करणाऱ्या राजांमध्ये सम्राट अशोकाचे स्मरण होत असते. वास्तविक पाहता बुद्धाचे समकालीन असणारे किंवा बुद्धोत्तर कालखंडात धम्माला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारे राजा बिंबिसार, राजा प्रसन्नजित तसेच इतर महाप्रक्रमी बौद्ध सम्राट राजे होऊन गेले आहेत आणि होऊन गेलेले असताना सुद्धा तथागतांच्या महापरिनिर्वाणाच्या 2 शतकानंतर म्हणजेच इसवी सन पूर्व 269-70 दरम्यान मध्ये उदयास आलेल्या सम्राट अशोकाचे नाव बौद्ध वाङ्मयामध्ये अग्रस्थानी आणि महत्त्वाचे आहे. कारण सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसारासाठी आपल्या कारकिर्दीत 84,000 स्तूप, विहार, शिलालेख, स्तंभलेख व बुद्धलेणी निर्माण केलेली आहे आणि ज्यामुळे आज हजारो वर्षानंतर सुद्धा बुद्ध आणि त्यांच्या धर्माबद्दल खरीखुरी ऐतिहासिक प्राचीन दस्तऐवज परिपूर्ण आज आम्हाला माहिती उपलब्ध होऊ शकते, ती केवळ राजा सम्राट अशोकामुळे. आणखी दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बौद्ध धर्माच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना धर्माच्या प्रसाराकरिता राजा प्रियदर्शी राजा सम्राट अशोकाने आपला पुत्र, त्यांचं नाव महामहेंद्र व मुलगी संघमित्रा यांना आपल्या धम्माप्रती दान दिलं होतं आणि धम्माप्रती दान करून त्यांना धम्मदायात ही महाउपाधी प्राप्त करणारा एकमेव राजा सम्राट अशोक होय. आपल्या या 2 मुलाबरोबर आताच्या श्रीलंकेमध्ये म्हणजे पूर्वीच्या सिलोनमध्ये इतीय, उत्तीय, संभल आणि संघमित्राचा मुलगा सामनेर सुमन या उपासकांबरोबर भिक्षू, त्याला भिकू भद्रशाल यांना पाठवले होते. राजा सम्राट अशोकाच्या ह्या उत्तुंग धम्म प्रसाराच्या योगदानामुळे इसवी सन पूर्व 248 साली राजा सम्राट अशोकांचे धम्मगुरू आचार्य मोगलीपुत्त तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली सम्राट अशोकाने बांधलेल्या अशोकराम विहारामध्ये संपन्न झालेल्या 3ऱ्या धम्म संगतीमध्ये ही उपाधी बहाल करण्यात आली होती. मौर्य वंशाचे वंशज असणारे राजा बिंदुसार पुत्र प्रियदर्शी सम्राट अशोकाच्या 5 राण्या होत्या. त्यांची नावे अनुक्रमे देवी काळूवाकी किंवा तिला चारुवाकी म्हणायचे, राणी असंघमित्रा, राणी पद्मावती, राणी तिस्सरक्षिता आणि राणी असंघमित्रा ही सम्राट अशोकाची आवडती आणि महाराणी होती. सम्राट अशोकाच्या राजधोरणाच्या 26व्या वर्षी निधन झाले. विशेष असं आहे की सम्राट अशोकाचे राजधोरणाचा 26व्या वर्षी निधन किंवा आपण निर्वाण झाले असे समजू. राजा सम्राट अशोकाने आपल्या राजधोरणाच्या 8व्या वर्षी कलिंग देशावर महत्त्वपूर्ण हा
विजय प्राप्त केला होता. आणि हे कलिंग जे राष्ट्र आहे ते कलिंग राष्ट्र थोडी तांत्रिक अडचण येते वाटतं, कारण आवाज येत नाही माझा. हॅलो, माझा आवाज येतोय का? हा. तर कलिंग हे युद्ध सम्राट अशोकाच्या आयुष्यातील अखेरचे युद्ध ठरलेले आहे. आणि कलिंगाचे युद्ध हे बौद्ध धर्मात सम्राट अशोकामध्ये फार महत्वपूर्ण ठरलेलं आहे. या युद्धामध्ये मारला गेलेला अशोकाचा भाऊ, त्याचं नाव सुमन कुमार यांचा मुलगा व सम्राट अशोकाच्या पुतण्या, ज्यांना निग्रोध म्हणतो आपण, यांच्या प्रेरणेने धम्मपदातील अप्रमाद वर्गाचा उपदेश केल्यानंतर बौद्ध धम्म प्राप्ती अवस्था जागृत झाली होती. त्यामुळे त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. कारण भंते निग्रोधानी या कलिंग युद्धात झालेल्या अकराळ विक्राळ रौद्र मनुष्य हानीचे वर्णन केले होते. या युद्धात 1.5 लाख सैनिकाचा युद्ध कैदी करण्यात आले होते. या युद्धामध्ये 1.5 लाख सैनिकांना युद्ध कैदी करण्यात आले होते, तर 10,000पेक्षा जास्त सैनिक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे पश्चातापाने आणि शर्मिंदा होऊन सम्राट प्रियदर्शी राजा सम्राट अशोकाने भीषण अशी महाप्रतिज्ञा केली की यापुढे मी शस्त्र हाती धरणार नाही. या प्रसंगाच्या स्मृतीप्रित्यर्थ व तदनंतर आश्विन बुद्ध दशमीला आपला आगळा वेगळा विजयोत्सव साजरा करून 10 कलमी कार्यक्रम राजांना जाहीर केला. त्यालाच दशहरा किंवा दसरा असे म्हटले जाते. याच ऐतिहासिक क्षणाच्या हजारो वर्षाच्या स्मृती जागृत करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी महाराष्ट्रातील नागपूरच्या अंबाझरी मैदानात तत्कालीन भदंत चंद्रमणी महाथेरो यांच्या हस्ते प्रथम स्वतः धम्मदीक्षा घेऊन तदनंतर 5 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. कदाचित 5 लाखापेक्षा जास्त पण जमा असू शकतो, कारण लेखाजोखा पाहिजे तसा आपल्याला मिळू शकत नाही आहे. तोच आपला धम्मचक्र प्रवर्तनाचा दिन होय, जो 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरं केलं. यापूर्वी विजयादशमीला प्रियदर्शी राजा सम्राट अशोकाने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला होता. यापुढे बौद्ध धम्म प्रचार प्रसारासाठी प्रियदर्शी राजा सम्राट अशोकाने काही भिक्षुकांना पाठवले, जसे की काश्मीर व गांधार या विभागामध्ये त्या कालचे भिक्खू माध्यमिक स्थवीर यांना पाठवण्यात आले होते. महिष मंडळ या विभागामध्ये भंते महादेव स्थवीर यांना जबाबदारी दिली होती. वनवास या प्रांतामध्ये भंते रक्षित स्थवीर यांच्यावर जबाबदारी दिली होती. अपरांत क्षेत्रामध्ये यवन धम्मरक्षित स्थवर यांच्यावरती जबाबदारी होती. महाराष्ट्रामध्ये महाधम्मरक्षित स्थवर यांच्यावर जबाबदारी होती. यवन देशामध्ये महारक्षित स्थवर यांची जबाबदारी होती. हिमाचल प्रदेशामध्ये मध्यम स्थवर या भंतेची जबाबदारी होती. स्वर्णभूमी तिथे सोन तथा उत्तर स्थवीर भंतेजी यांची जबाबदारी ठेवली होती. आणि सिलोन श्रीलंका या परिसरामध्ये प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांचे पुत्र महामहिंद्र, इदीय, उत्तीय, संभल आणि बदितर ही लोक होती. आणि हा धम्माचा प्रसार करत असताना काही विद्यापीठांची सुद्धा संकल्पना तत्कालीन प्रियदर्शी राजा सम्राट अशोकांनी निर्माण केली होती. त्यामध्ये
अनेक प्रकारचे विद्यापीठाची स्थापना केली होती. त्यामध्ये जगातील सर्वात महत्त्वपूर्ण विद्यापीठे करणारा पहिला राजा प्रियदर्शी सम्राट अशोक होय. आणि त्यांनी जी विद्यापीठं निर्माण केली त्यातलं पहिलं विद्यापीठ आणि त्यांची इसवी सन मी सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय. पहिलं विद्यापीठ इसवी सन पूर्व 284 मध्ये उज्जैन विद्यापीठ म्हणून निर्माण केलं आणि ते उज्जैन विद्यापीठ राजकुमार महेंद्राच्या जन्मदिनापासून निर्माण केलं. इसवी सन पूर्व 282 मध्ये सांची विद्यापीठ निर्माण केलं. ते राजकुमारी संघमित्राच्या जन्मानिमित्ताने उभा केलं. तिसरं विद्यापीठ इसवी सन पूर्व 280 या दशकात निर्माण केलं. ते म्हणजे तक्षशिला विश्वविद्यापीठ आहे. चौथं विद्यापीठ हे इसवी सन पूर्व 279 मध्ये निर्माण करण्यात आलं. त्याला गंधार विद्यापीठ म्हणतात. पाचवं विद्यापीठ हे इसवी सन पूर्व 217 मध्ये निर्माण करण्यात आलं. ते म्हणजे नालंदा विश्वविद्यापीठ, जे की स्वतः सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकाच्या दिनानिमित्तानं निर्माण करण्यात आलं. इसवी सन पूर्व 268 मध्ये उदंतपूर विद्यापीठ निर्माण करण्यात आलं. तर सातवं विद्यापीठ हे इसवी सन पूर्व 266 मध्ये सारनाथ विद्यापीठ म्हणून निर्माण करण्यात आलं. आठवं विद्यापीठ इसवी सन पूर्व 265 मध्ये मथुरा विद्यापीठ म्हणून निर्माण करण्यात आलं. तर 9वं विद्यापीठ हे इसवी सन पूर्व 264 काळामध्ये उदंतपूर विद्यापीठ जगन्नाथपूर कलिंग इथे निर्माण करण्यात आलं. राजपुत्र राजकुमार महेंद्र व राजकुमारी संघमित्रा यांच्या प्रवचन प्रित्यर्थ या विद्यापीठाची निर्मिती झालेली आहे. ते म्हणजे उदंत विद्यापीठ जगन्नाथपूर कलिंग. 10वं विद्यापीठ हे इसवी सन पूर्व 263 दरम्यान निर्माण करण्यात आलं. ते मथुरा विद्यापीठ आहे. 11वं विद्यापीठ हे इसवी सन पूर्व 260 दरम्यान निर्माण करण्यात आलं. त्यांना आपण नागरा विद्यापीठ, जे की अहमदनगर आणि मध्य प्रदेश सीमेवर गोंदिया जिल्ह्यापासून 8 किलोमीटर अंतरावर असं आहे. तर 12वं विद्यापीठ हे इसवी सन पूर्व 258 मध्ये निर्माण केलं, जे की आपण पवनी विद्यापीठ, जे भंडारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. आणि नागरा विद्यापीठ हे सुद्धा महाराष्ट्रामध्येच आहे, नगर आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. तर ते 12वं विद्यापीठ पवनी विद्यापीठ महाराष्ट्रात असून 13वं विद्यापीठ हे गिरनार विद्यापीठ असून जुनागड गुजरातमध्ये निर्माण केले आहे. तर 14वं विद्यापीठ हे इसवी सन पूर्व 256 मध्ये येरागुंडी विद्यापीठ कर्नाल आंध्र प्रदेश मध्ये निर्माण करण्यात आलं. तर 15वं विद्यापीठ हे इसवी सन पूर्व 255 मध्ये गुंटूर विद्यापीठ गोपल मैसूर कर्नाटक इथे निर्माण करण्यात आलं. तर 16वं विद्यापीठ हे इसवी सन पूर्व 245 मध्ये जगदलपूर विश्वविद्यालय बांगलादेश येथे निर्माण करण्यात आलं. आणि 17वं विद्यापीठ इसवी सन पूर्व 243 मध्ये कोसंबी विद्यापीठ, जे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद पासून साधारण 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे, तिथे निर्माण करण्यात आलं. आणि 18वं विद्यापीठ हे सुद्धा इसवी सन पूर्व 240 दरम्यान निर्माण करण्यात आलं. आणि ते विद्यापीठ म्हणजे विक्रमशिला विश्वविद्यापीठ, जे की भागलपूर जिल्ह्यामध्ये भागलपूरला असून ते बिहार राज्यामध्ये येतं. आणि एकंदर आपण एक सम्राट अशोकाविषयी आज जो थोडी माहिती देण्याचा मी जो प्रयत्न केला, नक्कीच आपल्याला हा प्रयत्न आवडला असेल असं वाटतं. आणि सम्राट अशोकाचा आपल्याला जो जयंती उत्सव साजरा करण्याचा आहे 1 एप्रिल रोजी, त्याच्या प्रित्यर्थ हा मी थोडक्यात सारांश मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी याचा उपयोग होण्यासाठी प्रयत्न करावा. जास्तीत जास्त बौद्ध धर्म कसा प्रसार आणि प्रचार होईल, आणि प्रसारचं माध्यम हे आपल्याला चांगलं मिळालं असल्यामुळे आपण प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद, जय भीम. पुन्हा एकदा आपण रुद्र धर्म प्रसारामध्ये उद्याला भेटू. धन्यवाद, जय भीम.